नमस्कार. भारतातल्या फॅमिली कोर्टचा दुटप्पीपणा काय असतो ना, हा मी पुढच्या 1 ते सव्वा मिनिटात तुमच्यासमोर मांडतो. गार्डियन्स अँड वॉर्ड्स ॲक्टमध्ये काय लिहिलं आहे वडिलांच्या बाबतीत, की पालक म्हणून वडील हा मुलांचा नॅचरल गार्डियन असतो, निसर्गदत्त पालक. पण हाच पालक जेव्हा फॅमिली कोर्टात येतो, त्यावेळेला फॅमिली कोर्टात त्याची अवस्था काय करून टाकता तुम्ही? तो बिचारा भीक मागत असतो, की काहीही करून मला माझ्या मुलांचं व्हिजिटेशन द्या. पण त्याला व्हिजिटेशन देण्यात तुम्ही दिरंगाई करता. पण त्याच वेळेला ती बायको जेव्हा मेंटेनन्स पाहिजे अशी एक ॲप्लिकेशन घेऊन येते, तेव्हा संपूर्ण कोर्ट ॲक्टिव्ह होऊन जातं आणि तिला मेंटेनन्स तुम्ही देता. तिला मेंटेनन्स देता त्यावेळेला जी तत्परता दाखवता, त्यावेळेला त्याला व्हिजिटेशन पाहिजे बापाला, त्यावेळेला ती तत्परता का दाखवली जात नाही? आणि ऑर्डर झाल्यानंतर देखील जर व्हिजिटेशनची ऑर्डर झाली आणि त्याच्यानंतर देखील जर ती बाई म्हणजे त्या मुलांची आई जर त्या बापाला व्हिजिटेशन देत नसेल, तर तो बिचारा अर्जांवरती अर्ज करत राहतो, की माझी बायको मला व्हिजिटेशन देत नाही आहे, का तिच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करा. कोर्ट अजिबात काही करत नाही. पण तिच्याकडनं एक एक्झिक्युशनची कंप्लेंट येऊन दे, की बाबा मला मेंटेनन्स देत नाही आहे, त्याच्यावरती कारवाई करा. एक्झॅक्टली त्याच वेळेला संपूर्ण कोर्ट ॲक्टिव्ह होतं. बेलीफ डिपार्टमेंट ॲक्टिव्ह होतं, ऑफिस ॲक्टिव्ह होतं, कोर्ट ॲक्टिव्ह होतं. त्याला तुरुंगापर्यंत पाठवण्याची तुमची तयारी असते. मग जेव्हा तो बाप मागत असतो मुलांचं व्हिजिटेशन, त्यावेळेला तुमचा हा कायदा आणि तुमची ही तत्परता कोर्टाच्या कुठल्या बिळात लपलेली असते?